Hello student, today we are going to learn third topic inheritance and variation part 3. So in this lecture we have to learn linkage and crossing over. So first is linkage. Linkage is a tendency of two or more genes present on the same chromosome that are inherited together to is known as linkage. तर लिंकेज म्हणजे काय तर एखाद्या क्रोमोझोमवरती जीन प्रेझेंट असतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त मग ते 3 असतील 4 असतील आणि ते कसे असतात तर एकत्र असतात एकदम जवळजवळ असतात आणि ते दोन्ही एकत्र दोन किंवा दोनपेक्षा जास्त एकत्र पुढे ट्रान्समिट होतात तर असे जे जीन्स असतात तर त्यांना लिंकेज म्हणतात. ओके. लिंकेज इज ऑफ टू काइंड्स complete and incomplete linkage. First, complete linkage. The linked gene which are closely located on the chromosome do not separate and inherited together. They are called as completely linked genes and phenomenon is called as complete linkage. तर काय म्हटलंय जीन्स असतात लिंक जीन आहेत म्हणजे एकदम चिकटलेले जीन्स क्लोजली लोकेटेड असतात एकदम जवळजवळ लोकेट असतात आणि ते क्रोमोझोमवरून सेपरेट होऊ शकत नाहीत म्हणजे दोन पॉईंट एकत्र जवळजवळ चिकटलेले असल्यामुळे आपण त्या पॉईंटना सेपरेट करू शकत नाही. तसंच सेम हे जीन्स आहेत त्यांना सेपरेट करू शकत नाही म्हणजे काय होतं आहे सेपरेट करत नाही आहोत म्हणजे तिथे क्रॉसिंग ओव्हर होत नाही आहे. ओके. तर ह्याला काय म्हणतात तर कंप्लीट लिंकेज. ओके. नेक्स्ट आहे इनकम्प्लीट लिंकेज. द लिंक जीन विच आर डिस्टंटली लोकेटेड ऑन द सेम क्रोमोझोम अँड हॅव चान्सेस ऑफ सेपरेशन बाय क्रॉसिंग ओव्हर आर नोन ॲज इनकम्प्लीट लिंकेज जीन. तर काय म्हणतात त्याला इनकम्प्लीट लिंकेजमध्ये काय होतं आहे तर जे काही लिंक जीन आहेत त्यांच्यामध्ये खूप अंतर आहे दोन जीन्समध्ये बरंच अंतर आहे जे की काय आपण इझिली त्यांना सेपरेट करू शकतो. तर अशा जीन्सना काय म्हणतात तर ते इनकम्प्लीट लिंक जीन. असं का तर ते इझिली सेपरेट होऊ शकतात आणि पुढे ट्रान्समिट होऊ शकतात त्याच्यामुळे त्याला इनकम्प्लीट लिंक जीन्स असं म्हणतात आणि हा जो फिनॉमिनन आहे त्याला काय म्हणतात इनकम्प्लीट लिंकेज. ओके. नेक्स्ट इज linkage groups. All the linked gene in a particular chromosome constitute a linkage group. The number of linkage group of a particular species correspond to its haploid number of chromosome. तर लिंक जीन्स आहेत म्हणजे आपण काय बघितलं स्टार्टिंगलाच की 2 और मोर दॅन 2 म्हणजे एकत्र जे काही जीन्स असणार आहेत खूप जवळजवळ अटॅच असलेले लिंक असलेले ग्रुप किंवा जीन्स असतील तर त्या सगळ्या जीन्सचा मिळून एक ग्रुप तयार होतो आणि त्या ग्रुपला काय म्हणतात तर लिंकेज ग्रुप असं म्हणतात. आणि प्रत्येक स्पेसीजमध्ये तो जो ग्रुपचा नंबर आहे तो सेपरेट असतो. जसं की आपल्या ह्युमन बिंगमध्ये 23 पेअर्स आहेत त्याच्यामुळे आपल्या याच्यामध्ये लिंकेज ग्रुप वेगवेगळे असणार तसंच प्रत्येक स्पेसीजमध्ये वेगवेगळे असणार आहेत. नेक्स्ट सेक्स लिंकेज. द ट्रान्समिशन ऑफ एक्स लिंक अँड वाय लिंक जीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स इज ऑफ 3 टाइप्स वाइज एक्स लिंक वाय लिंक अँड एक्स वाय लिंक. सेक्स लिंकेज इज ऑफ 2 काइंड्स. तर सेक्स लिंकेज जे आहे म्हणजे काय होतं आहे तर एक्स किंवा वाय क्रोमोझोम आहेत त्या क्रोमोझोमला अटॅच असलेले जीन्स जे पुढे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगला किंवा त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला पास होतात तर त्यांना काय म्हणतात सेक्स लिंकेज असं म्हणतात. ओके. तर सेक्स लिंकेजचे परत 2 टाईप्स पडतात काय आहेत complete sex linkage and incomplete sex linkage. First is complete sex linkage. It is exhibited by genes
located on non-homologous region of X and Y chromosome. They inherited together because crossing over does not occur in this region. तर कंप्लीट सेक्स लिंकेजमध्ये पण काय असणार आहे, जीन्स एकदम क्लोजली अटॅच असणार आहेत आणि कुठे असणार आहेत ते प्रेझेंट, तर एक्स आणि वाय क्रोमोझोम जे आहेत त्यांच्या नॉन होमोलोगस रिजनला. म्हणजे एक रिजन असतो होमोलोगस रिजन असतो आणि दुसरा नॉन होमोलोगस रिजन असतो. तर तो जो नॉन होमोलोगस रिजन आहे त्या रिजनमध्ये हे जीन लोकेटेड असतात आणि कसे असतात, क्लोजली अटॅच असतात. तर त्याच्यामुळे तिथे क्रॉसिंग ओव्हर होत नाही. तर अशा टाईपला काय म्हणतात, कंप्लीट सेक्स लिंकेज. नेक्स्ट इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, सेम it is exhibited by genes located on homologous region of XY chromosome. They do not inherit together because crossing over occurs in this region. तर जो होमोलॉगस रिजन आहे तिथे क्रॉसिंग ओव्हर होत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जीन्स आहेत ते सेपरेट होतात इझिली, कारण ते खूप लांब लांब प्रेझेंट असतात. एकदम चिकटून असलेल्यांना सेपरेट करू नाही शकत आपण, लांब लांब असल्यामुळे इझिली सेपरेट होतात आणि तिथे क्रॉसिंग ओव्हर होतं. तर याला काय म्हटलं आहे, इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. ओके. नेक्स्ट इज क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस that produces new combination of genes by interchanging and exchanging of corresponding segments between non-sister chromatids of homologous chromosome. तर क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय होतं, तर आता समजा आपण एक लाईन घेतली आणि त्या लाईनवरती छोटे एकदम जवळजवळ 2 पॉईंट काढले, तर त्या पॉईंटनं आपण ती लाईन कट करू शकत नाही त्या पॉईंटमध्ये. ओके, आपण ही लाईन अशी काढली आहे आणि एकदम जवळजवळ असे इथे 2 पॉईंट काढले. एकदम चिकटून की त्यांना आपण कट करू शकत नाही. आणि जर एक पॉईंट इथे आहे आणि दुसरा पॉईंट इथे आहे, तर इझिली आपण त्याला कट करून 2 वेगवेगळ्या लाईन करू शकतो. ओके. तर हे जे जीन्स लांब लांब प्रेझेंट असतात तर तिथे काय होतं, इझिली कट होतं आणि त्याला काय म्हणतात, तर क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. तर नेक्स्ट आहे मॉर्गन्स एक्सपेरिमेंट शोविंग लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. Morgan carried out several dihybrid cross experiments in fruit fly to study genes that are sex-linked. The crosses were similar to dihybrid crosses as carried out by Mendel in P. तर हे मॉर्गन्स एक सायंटिस्ट होते, त्यांनी काय केलं, मेंडेलसारखंच फक्त फ्रूट फ्लायवरती, म्हणजे फ्रूट्सवरती जे फ्लाईज असतात छोट्या छोट्या त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट केला आणि मेंडेलनी काय केलेलं, पीवरती मटारच्या प्लांटवरती केलेला एक्सपेरिमेंट. फॉर एक्झाम्पल, मॉर्गन अँड हिज ग्रुप क्रॉस येल्लो बॉडीड व्हाईट आय फिमेल. कुठली फिमेल आहे, येल्लो बॉडीड व्हाईट आय. ओके. क्रॉस विथ वाईल्ड टाईप विथ ब्राऊन बॉडीड अँड रेड आय मेल. म्हणजे फिमेल कशी आहे, येल्लो बॉडी व्हाईट आय आणि मेल ब्राऊन बॉडी रेड आय. तर त्यांच्यामध्ये नेक्स्ट जनरेशनला कसं फॉर्म झालं आहे, तर इथे फक्त येल्लो बॉडी व्हाईट आय आणि हे काय आहे, वाईल्ड टाईप म्हणजे ब्राऊन बॉडी रेड आय. मग त्यांच्यामध्ये क्रॉस होऊन पुढच्या जनरेशनमध्ये काय काय तयार होतं आहे, तर एक आहे ते वाईल्ड टाईप राहते. म्हणजे वाईल्ड टाईप म्हणजे कसं असणार आहे, ब्राऊन बॉडी रेड आय. त्याच्यानंतरचं काय होतं आहे, ब्राऊन बॉडी व्हाईट आय असं एक येतं आहे. त्याच्यानंतर येल्लो बॉडी व्हाईट आय जे जसंच्या तसं आहे आणि दुसरं काय आहे, येल्लो बॉडी रेड आय. म्हणजे काय झाल्या, 2 स्पेसिसपासून आपल्याला अजून 2 नवीन रिकॉम्बिनेशन्स भेटले आणि नवीन स्पेसिस भेटल्या.
म्हणजे आपल्याकडे आधी कुठल्या होत्या, फक्त 2च होत्या. एक काय होती, येल्लो बॉडी व्हाईट आय अशी एक स्पेसिस होती, आणि दुसरी स्पेसिस कशी होती, ब्राऊन बॉडी रेड आय. मग नेक्स्टला काय झालं आहे, अजून 2 ॲड काय झाल्यात, तर येल्लो बॉडी रेड आईज अशी झाली, आणि दुसरी ब्राऊन बॉडी व्हाईट आईज अशी एक तयार झाली. ओके. He observed that the two genes did not segregate independently to each other, and F2 ratio deviated very significantly from 9:3:3:1 ratio. तर जेव्हा F2 जनरेशन फॉर्म होते डायहायब्रिड क्रॉसमध्ये, तेव्हा तिथला रेशो कसा असतो, तर 9:3:3:1. ओके. म्हणजे जे वाईल्ड टाईप आहेत ते 9 भेटतात, आणि 3 नवीन टाईप्स भेटतात, आणि एक काय असते, रेसेसिव्ह टाईप भेटतो. ओके. मॉर्गन अँड हिज ग्रुप नो दॅट द genes were located on X chromosome and stated that when two genes in dihybrid cross are situated on the same chromosome, then the proportion of parental combination is much higher than non-parental type. This occurs due to physical association or linkage of the two genes. तर काय म्हटलं आहे, मॉर्गन आणि त्यांच्या ग्रुपने मिळून जो एक्सपेरिमेंट केला, तर त्याच्यामध्ये त्यांना असं समजलं की जेव्हा असे जे जीन्स आहेत जे एक्स क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत, तर ते जे जीन्स आहेत ते पुढे ट्रान्समिट होतात, आणि जी नवीन जनरेशन फॉर्म होते पुढची, तर त्याच्यामध्ये पॅरेंटल कॉम्बिनेशन जास्त असतं. म्हणजे पॅरेंट्सकडून जास्त प्रमाणात कॅरेक्टर्स पुढे पास होतात, आणि नॉन पॅरेंटल कॉम्बिनेशन्स खूप कमी असतात. म्हणजे नवीन काहीतरी खूप कमी असतं, पॅरेंट्सकडून आलेलंच सर्वात जास्त मटेरियल असतं. ओके. नेक्स्ट आहे ऑटोझोमल इनहेरिटन्स. ह्युमन सोमॅटिक सेल कंटेन 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. तर आपल्या ह्युमन बिंगमध्ये किती पेअर्स असतात क्रोमोझोमच्या, तर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. म्हणजे टोटल क्रोमोझोम किती, तर 46 क्रोमोझोम प्रेझेंट असतात, आणि 23 पेअर्स प्रेझेंट असतात. दे कॅन बी डिवायडेड फंक्शनली ॲज ऑटोझोम्स अँड सेक्स क्रोमोझोम. जसं की मी आधी पण म्हटलं होतं एका लेक्चरला की काय, 23 पेअर्स असतात, त्यातल्या 22 पेअर्स ह्या ऑटोझोम्स असतात, आणि एक सिंगल पेअर काय असते, तर सेक्स क्रोमोझोम म्हणजेच ॲलोझोम्स असतात. ओके. ऑटोझोम्स कंट्रोल अ व्हरायटी ऑफ ट्रेट्स अदर दॅन सेक्स. म्हणजे काय आहेत, ऑटोझोम्स असतात ते बाकीची जे काही वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, ट्रेट्स आहेत, त्यांना कंट्रोल करतं, आणि एक जी ॲलोझोमची पेअर आहे ती काय करते, तर सेक्स कंट्रोल करतं. म्हणजे काय, तर फिमेल आहे की मेल आहे हे पुढे एक्सप्रेस होतं त्याच्यामधून. दीज ट्रेट्स आर कॉल्ड ऑटोझोम लिंक ट्रेट्स. ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन द सेक्स लिंक ट्रेट्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग थ्रू ऑटोझोम्स इज कॉल्ड ऑटोझोमल इनहेरिटन्स. म्हणजे जे काही बाकीचे कॅरेक्टर्स पॅरेंट्सकडून त्यांच्या यंग वन्सकडे पास होतात, तर त्याला काय म्हणतात, तर ऑटोझोमल इनहेरिटन्स. ओके. तर 2 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेत. एक आहे विडोज पीक. अ प्रॉमिनंट व्ही शेप हेअरलाईन ऑन फोरहेड इज डिस्क्राईब ॲज विडोज पीक. तर विडोज पीक म्हणजे काय, तर हेडलाईनला कपाळावरती फोरहेडमध्ये काय होतं आहे, तर व्ही शेप हेअरलाईन आपल्याला इथे दिसते आहे. इथे दिसते आहे, ॲरो दाखवला आहे. व्ही शेपमध्ये काय दिसतं आहे, हेअरलाईन आहे, आणि इकडे कशी आहे, एकदम सर्कलमध्ये आहे. ओके. तर हे जे व्ही शेपमध्ये असते त्याला विडोज पीक म्हणतात. इट इज डिटरमाइंड बाय ॲटोझोमल डॉमिनंट जीन.
तर जो डॉमिनंट जीन असतो, ऑटोझोमल डॉमिनंट जीन, तो पॅरेंटकडून यंग वनकडे पास होतो आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीची हेअरलाईन फोरहेडला तयार होते. तर त्याला काय म्हणतात, विडोज पीक. ओके. नेक्स्ट आहे PKU, फिनाईल कीटोन युरिया. फिनाईल कीटोन युरिया हा डिसीज आहे, डिसऑर्डर आहे. इट इज ॲन इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर कॉज ड्यू टू रेसेसिव्ह ऑटोझोमल जीन. तर पहिला जो आपण बघितलेला ते कसं होतं, डॉमिनंट जीनमुळे होत होता. आणि दुसरा जो आहे तो काय आहे, हा रेसेसिव्ह ऑटोझोमल जीन आहे. वेन रेसेसिव्ह जीन आर प्रेझेंट इन होमोझायगस कंडिशन, फिनिलॅलॅनाइन hydroxylase enzyme is not produced. This enzyme is essential for conversion of amino acid phenylalanine into tyrosine. तर हे जे एक एन्झाईम आहे फिनाईल हायड्रॉक्झिलेज, हे जे एन्झाईम आहे ते काय करतं आहे, तर अमिनो ॲसिड आहे फिनिलॅलॅनाइन त्याचं कन्व्हर्जन टायरोसिनमध्ये करतं. ओके. ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ दिस एन्झाईम, फिनिलॅलॅनाइन इज नॉट कन्वर्टेड इंटू टायरोसिन. तर हे जे फिनिलॅलॅनाइन आहे त्याचं कन्वर्जन टायरोसिनमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ते जे एन्झाईम ते जे कंपाऊंड आहे तर ते जसंच्या तसं बॉडीमध्ये राहणार आणि मग ब्लडमध्ये ॲक्युम्युलेट होत जातं, म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात वाढत जातं. त्याच्यामुळे काय होतं, तर इट अफेक्ट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन अँड कॉज मेंटल रिटार्डेशन. तर ब्लडमध्ये आणि सेरेब्रो स्पायनल फ्लुइडमध्ये त्याचं ॲक्युम्युलेशन झालं, म्हणजे जास्त प्रमाणात वाढत गेलं की काय होते, ब्रेनची डेव्हलपमेंट कमी होते आणि मेंटल रिटार्डेशन येत जातं, म्हणजे मेंटली जे कोण असतील ते ॲबनॉर्मल राहतात. आणि त्याच्यानंतर काय होतं, जे एक्सेस फिनिलॅलॅनाइन आहे ते एक्सक्रीट होतं थ्रू युरिन. त्याच्यामुळे या डिसीजला काय म्हणतात, फिनाईल कीटो युरिया, फिनाईल कीटोन युरिया असं म्हणतात. युरिया का म्हटलं तर युरिनमधून ते जे फिनिलॅलॅनाइन आहे ते पुढे ट्रान्सफर होतं किंवा एक्सक्रीट होतं.